अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयावर आज बुधवारी अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. राहुरी शहरातील राजवाडा येथे सकाळी हजारो संख्येने आंबेडकरी समाज बांधव एकवटला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं. जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रशासनास निवेदन देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निकालानुसार राज्य सरकारांना अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सदर निर्णयामुळे अनुसूचित जातीमधील एकतेला बाधा पोहोचून सामाजिक दुरावा निर्माण होण्याची भीती असून राज्य सरकारने अनुसूचित जाती प्रवर्गात कोणतेही उपवर्गीकरण करू नये व एकसंध असलेल्या समाजामध्ये फूट पाडू नये. न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल त्वरित प्रकाशित करावा. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा संसदेत कायद्याने संरक्षण द्यावे. पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे व जाती जमातीच्या मागील अनुशेष भरून काढावा. सर्व अनुसूचित जातींची जातनिहाय जनगणना करूनच पुढील धोरण निश्चित करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चामध्ये आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, प्रवीण लोखंडे, सुभाष त्रिभुवन, वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, सचिन साळवे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, राजन ब्राह्मणे, सुनीता थोरात, सीमा बोरुडे, स्नेहल सांगळे, यमुना भालेराव, स्नेहल दिबे, सुनील चांदणे यांच्यासह हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या महाराष्ट्र सरकारने काही चुकीचा बदर समितीचा अहवाल सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि म्हणून त्या सुप्रीम कोर्टाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्हाला विचारात न घेता बदर समितीने जो अहवाल दिलाय तो अहवाल आम्हाला रद्द करायचा आणि जे चुकीचं उपवर्गन चाललंय हे रद्द व्हावं म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलो. आता आपला हा मोर्चा, ही जी तुमची लढाई आहे ही कुठपर्यंत चालणार आणि काय जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा अहवाल आणि हे उपवर्गीकरण रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा चालणार. केवळ राहुरी तालुका नसेल तर नगर जिल्हा नंतर आझाद मैदान आणि वेळ आली तर आम्ही दिल्लीच्या संसदेवर जाऊ. कारण जोपर्यंत आमचा अहवाल रद्द होत नाही, कारण हा आमच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा विषय आहे, हा आमच्या मुलाचा नोकरीचा विषय आहे. कारण बाबासाहेबांनी संविधान देताना आरक्षण देताना सगळ्या जातीला आरक्षण दिलेलं आहे. ओबीसी, मराठा असो, धनगर असो, SC, ST, VJNT या सर्व जातीला दिलं आहे आणि ज्या 59 जाती आहेत SC मधल्या त्या सर्व जातीला 13% आरक्षण बाबासाहेबांनी समान दिलेलं आहे. कारण जे शिक्षण घेतले ते पुढे गेलेत आणि म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो, आजही तुम्हाला संधी शिक्षण घ्या आणि पुढे जा, पण आपल्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही जातीवादी, कोणत्याही सनातनी प्रजेचा तुम्ही ऐकू नका आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने चला अशी मी त्यांना विनंती केली. दलित समाजामध्ये जातीमध्ये वाद करण्याचं भूमिका करते आता असं सरकारने अशी कोणती जात नाही का त्याच्यामध्ये भांडण लावून दिलेले आहेत, म्हणून त्यांना आता शेवटचा पर्याय फक्त मांग मारत राहिले. त्यांनी त्यांच्यामध्ये पण भांडण लावून दिले. परंतु जो शिकलेला महात्मा बांधव आहे, जो शिकलेला आमचा बौद्ध बांधव आहे, हे भावाप्रमाणे राहतील, हे वाद घालणार नाही. त्यांना किती प्रयत्न करू द्या, कारण बाबाच्या संविधान आमची तुकडे होऊ देण्याची आम्हाला गॅरंटी आहे. तुमचं पाऊल काय राहील तुमचा? 100% नगर नंतर मुंबई आणि मुंबई नंतर दिल्ली. जोपर्यंत हा आता काय झालं माहितीये का, सुप्रीम कोर्ट त्यांचं म्हणणं निघाले, परत सुप्रीम कोर्टामध्ये यांनीच लोकांना जायला लावलं, यांनी ती बदर समिती नेमली आणि ही बदर समितीमध्ये जर शिक्षण आमचे जे कोणी हुशार लोक घेतले असते, जे आमचे माजी न्यायमूर्ती आहेत, माझे IPS आहेत, तर ते असं झालंच नसतं. आणि म्हणून या अहवालाची चाचपणी करा आणि पुन्हा एकदा चर्चा करून सगळ्या मिळती निर्णय घ्यावा. आणि जर करत असेल तर 2026च्या जनगणनेनुसार करा, आमचं काय म्हणणं नाही. परंतु आम्हाला असं वाटतं की आमचे भाऊ तुकडे नाही केले बरं, इथं सरकारने दखल घ्यावी. आपण बघितलं असन महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं वर्गीकरण चालू आहे त्यामध्ये जो आमचा लहाना बंधू मातंग समाज आहे, हा 59 जातीमध्ये एकच अशी जात आहे मातंग समाज. त्यांनी आम्हाला सेपरेट आरक्षण पाहिजे अशी मागणी केलेली आहे. म्हणून आम्ही राहुरी तालुक्याच्या वतीने प्रथमतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भव्य असा बचाव कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की ज्या 13% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुकडे होऊ नये आणि 59 ज्या जाती आहेत ते एकत्रित राहावा. तुम्ही मातंग समाजाला मोर्चातून काय आवाहन करा? आम्ही मातंग समाजाला एवढंच आवाहन करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. राहुरी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये गेलो आम्ही, फक्त आमचे जे मारवाडे राजवाडे आहेत त्या ठिकाणीच गेलो
आणि उलटा अशी परिस्थिती निर्माण झाली. या सरकारने आमच्यामध्ये 59 जातीमध्ये जे तुकडे करायचे होते ते तुकडे न होता जे जे आपले वंचित पक्ष असन, आरपीआय असन, बामसेप असन, सर्व समाज एकवटला आणि आंबेडकरी समाज सर्व एकत्रित झाला आणि सर्व आम्ही एकत्रित होऊन जो लॉंग मार्च बीड ते मुंबई निघणार आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये राहुरी तालुक्यामधून भीमसैनिक उपस्थित राहणार आहात. आज हा जो भव्य दिव्य असं जे निळं वादळ हे तहसीलदारवर येऊन धडकलं, या माध्यमातून मी एकच सांगेन, हा जो समाज आहे हा समाज उपवर्गीकरणाच्या पूर्णता विरोधात आहे. तुम्ही या ठिकाणी जनसमुदाय पाहिला, कारण हा जो जनसमुदाय आहे हा पूर्णतः महार आणि बौद्ध समाज या ठिकाणी एकवटला. याच्या माध्यमातून मला एकच शासनाला सूचना करायची की शासनाने हा जो घाट घातलेला आहे हा पूर्णतः थांबवा. हे राहुरी तालुक्यातून ही फक्त ज्योत पेटलेली आहे आणि हिचा जर भडका आम्ही या ठिकाणी मुंबईला जाऊन करणार आहोत आणि या गोष्टीला पूर्णतः विरोध आमचा आहे उपवर्गीकरणाचा.